नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मकर संक्रांतीसाठी हळदी कुंकासाठी वाण म्हणून देण्यासाठी सुंदर असं हे लोटस मंगळसूत्र बनवणार आहोत. यामध्ये तुम्ही वेगवेगळे कलरचे लोटस पण यूज करू शकता. तर त्यासाठी मी ते इन्व्हिजिबल गेज वायर घेतली, एक लोटस घेतलं आहे. हे बघा, हे लॉक बीड्स आहेत. यात लूजमध्ये पण येतात. हे लॉक बीड्स घेतलेत, आपल्याला लॉक करावं लागेल. टूल्समध्ये मी कटर आणि नोज प्लायर घेतलं आहे. इथे लारिया घेतल्या मी, लॉरियल्स आहेत ह्या. इथे मी 1 mm क्रिस्टल बीड्स घेतलेत. इथे मी जम्प रिंग घेतल्यात काही. एक हुक चेन घेतली. आता मी इन्व्हिजिबल गेज वायरमधून एक 35 सेंटीमीटरचा एक तुकडा काढून घेते. इथे मी एक तुम्हाला स्केलवर मोजून दाखवते. एक 35 सेंटीमीटरचा तुकडा काढून घेतला आहे. 30 सेंटीमीटर आणि वरती पुन्हा. आता आपल्याला एका बाजूने लॉक करून घ्यायचे. त्याच्यासाठी मी लॉक बीड्स घेतला आहे. व्हिडिओत दाखवते मी त्याप्रकारे. मी सेंटरला लॉक बीड्स टाकून घेतला. त्याच्यामध्ये आपली हुक चेन आहे, हुक चेनची एक साईड टाकली गेज वायरमध्ये. आधी लॉक बीड टाकायचा, त्याच्यावरती हुक चेन टाकायची आणि पुन्हा जी हुक चेन आपली गेज वायर आहे ती त्या लॉक बीडमधून अशी बाहेर काढायची व्यवस्थित, जशी व्हिडिओत दाखवली. हातातून निसटते ती, पण हे बघा अशा प्रकारे मी बाहेर काढली. आणि आता आपल्याला नोज प्लायरच्या सहाय्याने व्यवस्थित आपला जो लॉक बीड्स आहे तो असा प्रेस करायचा आहे. आपली हुक चेन ही पॅक झाली. आता काय करायचं, आपल्याला एक मी व्हिडिओत दाखवलं आहे त्याप्रमाणे याचा सेंटर काढला आहे मी. एक 18 सेंटीमीटर आपली वायर आहे. तर आपल्याला एका बाजूने एक 16 सेंटीमीटरवर पुन्हा एक लॉक बीड्स टाकून घ्यायचं आहे. थोडंसं तिथे आपण त्याला थोडं तिथे जागा करून घ्यायची, अशी लक्षात येईल आपली, अशी 16 सेंटीमीटर. हे बघा. आणि आता मी तिथे एक लॉक बीड्स टाकला आहे आणि तो बीड्स आपल्याला तिथे लॉक करून घ्यायचा आहे. व्यवस्थित लॉक करून घेतला की आता याच्यामध्ये मी जे क्रिस्टल बीड्स घेतले ब्लॅकवाले ते टाकून घेते. तुम्हाला जर मंगळसूत्र नको असेल तर तुम्ही इथे दुसरे गोल्डनवाले किंवा नाही टाकले क्रिस्टल बीड्स तरी चालेल. 2 क्रिस्टल बीड टाकल्यानंतर आता आपल्याला इथे एक 35 ते 40 लॉरियल्स टाकून घ्यायचे. मी आता इथे एक 35 ते 40 लॉरियल्स टाकून घेते. आता आपल्याला इथे सुईची वगैरे काही गरज पडत नाही. इन्व्हिजिबल गेज वायर ही कडक असते आणि अशी थोडीशी टोकदार असते, त्यामुळे सहज जातात आपल्या लॉरियल्स. आता मी इथे एक 35 ते 40 लॉरियल्स टाकून घेते. जर तुम्हाला मंगळसूत्र नको असेल तर तुम्ही ब्लॅक बीड्स नाही टाकल्या तरी चालतील. तिथे ग्रीन, पिंक, मरून, रेड कोणत्याही कलरच्या तुम्हाला जे आवडेल ते बीड्स टाकले तरी चालतील, किंवा नाही टाकले तरी फक्त सुंदर असा नेकलेस तयार होऊ शकतो. असं नाही की मंगळसूत्रच तयार होईल त्यातून. खूप छान दिसतं साडीवर, ड्रेसवर, वेस्टर्न, आपलं पारंपरिक लुकवर पण खूप सुंदर दिसतं लोटस मंगळसूत्र. ह्या लोटसच्या ऐवजी तुम्ही तिथे वेगवेगळे चंद्रकोर किंवा या लोटसमध्ये वेगवेगळे कलर असतात किंवा वेगवेगळे कुंदन असतात, तेही टाकू शकतात. तेही छान दिसतं. हे बघा अशा प्रकारे मी इथे एक 35 ते 40 लॉरियल्स टाकून घेतले. आता इथे बघा अशा प्रकारे लोटस टाकून घ्यायचे आपल्याला. बघा लोटसचे जे वरचे दोन्ही बाजूचे जे होल आहे एकदम वरचे सेंटरचे, त्यातून आपल्याला हे लोटस असे मध्ये टाकायचे.
आता पुन्हा आपल्याला दुसऱ्या बाजूने एक 35 ते 40 लॉरेल्स टाकून घ्यायचे. हे बघा, मी इथे ह्या बाजूने सेम ह्याच्या इकडच्या साईडला जेवढे लॉरेल्स टाकले तेवढेच लॉरेल्स टाकून घेतले. आता आपण त्याच्यामध्ये पुन्हा 2 ब्लॅक क्रिस्टल टाकून घ्यायचे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आता पुन्हा याच्यामध्ये मी एक लॉक बीड्स टाकला आणि पुन्हा तो आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे. व्यवस्थित लॉक करून घेतला आहे. आता आपल्याला इथे खाली लॉरेल्स लावून घ्यायचे. आता आपल्याला लॉरेल्स लावून घ्यायचे. त्याच्यासाठी जम्परिंगमध्ये मी जम्परिंग ओपन करून घेतली. त्याच्यामध्ये 4 मी लॉरेल्स टाकल्यात. अशा प्रकारे मी 4 जम्परिंगमध्ये 4 लॉरेल्स टाकून घेतले. आणि काय करायचं, लोटसचा जो खालचा पार्ट आहे तिथं आपण हे बघा मी जम्परिंग टाकून घेतली आणि व्यवस्थित आपल्याला नोज प्लायरच्या सहाय्याने जम्परिंग आपल्याला लॉक करायची आहे. ओपन ठेवायची नाही. ओपन जर ठेवली तर त्यातून लॉरेल्स खाली पडून जातील. त्यामुळे व्यवस्थित लॉक करायची. तेवढी काळजी घ्यायची की त्यातून लॉरेल्स निघायला नाही पाहिजे. आता आपल्याला आणखीन 2 जम्परिंग टाकायचे. तिथे 2 लटकन टाकायचे. तर जम्परिंगमध्ये मी पुन्हा 4 लॉरेल्स टाकून घेते. हे बघा, मी दुसरंही लटकन अटॅच करून घेतलं आहे. जम्परिंग व्यवस्थित लॉक करायची. आता आपल्याला तिसरं जम्परिंग म्हणजे लटकन टाकून घ्यायचे. पुन्हा मी एक जम्परिंग घेतली, त्याच्यामध्ये 4 लॉरेल्स टाकले. त्याच्यामध्ये पुन्हा 4 लॉरेल्स टाकून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता किंवा जास्तही लटकन लोटसला लावू शकता. असं काही नाही. आणखीनही 2-3 लटकन लावले तरी चालतील दोन्ही बाजूने. अशा प्रकारे मधल्या साईडला एक दोन्ही बाजूने 2 मी लटकन लावून घेतले लोटसला. बघा, सुंदर लुक आला आहे. छान दिसतं असे लटकन लावले की. आता आपण हुक चेन आहे जी आपली एका बाजूची अटॅच करायची राहिली होती ती अटॅच करून घेऊ. आता मी त्याच्यासाठी लॉक बीड्स घेतला. लॉक बीड्स टाकून घ्यायचा आपल्या इन्व्हिजिबल गेज वायरमध्ये. आणि पुन्हा आपली जी चेनची एक साईड बाकी आहे ती घ्यायची. म्हणजे आपली हुक चेन तिथे व्यवस्थित अटॅच होऊन गेली. आणि पुन्हा सेम व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इन्व्हिजिबल वायर आपल्याला लॉक बीड्समधून अशी खाली काढायची आहे. आणि नोज प्लायरच्या साहाय्याने व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायची. जम्परिंग तिथे लॉक करायची. आपली लॉक बीड्स तिथे लॉक करायचं आहे. आपलं सुंदर असं हे मंगळसूत्र तयार आहे. लोटस इन्व्हिजिबल मंगळसूत्र खूप छान दिसतं. तुम्हाला जर तुम्ही हे 70 रुपयापासून तर 150 रुपयापर्यंत पण याचा सेल